नमस्कार. लोकमंचमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गणेश कांबळे. आज आपण इडशी या गावामधील रामलिंग या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज या रामलिंग ठिकाणी ज्या आलेल्या आपण ह्या शिवलिंग या ठिकाणी आपण आज या महादेवाची पिंडीची आरती करूया. मग नंतर ना आपण पुजारी आहेत, पुजाऱ्यांसंग आपण दोन गोष्टी जाणून घेणार आहोत. चालू करा आरती. हिरे जडिता मुकुटा शोभत बरा वृंदेन पुरे चरणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे मन कामोना स्फूर्ती जय देव लंबोदर ते अंबर परिवर वंदना सर्व सोने वक्र कुंड तेना द्राक्षामाचा उत्पादे सजना संकष्टी पावावे निर्माती रक्षा सुरवर वंदना जय जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने स्वर्णे मात्रे मन कामोना स्फूर्ती जय देव कै वचनासाठी रजवे निघाले लक्ष्मण सीता पंचवडे घेऊन आले मृगे पाता रजवे राहिले कंतेला सीते म्हणून आवाज आला जय देव जय रामलिंगा आरती मैया संगा जय देव कैलासिष्ठायाने आस्थानी आले रजवीर शंकर प्राता ब्रह्मदेता झाले रामे आनंदेने लिंग स्थापिले शिवभक्त बालक रामलिंग झाले जय देव जय रामलिंगा आरती निरमल्या संगा जय देव सिद्धेश्वर कपिलेश्वर निकंठराणा पापनासर ऐसा चौदशी स्थाना मध्ये शोभे माझा रमलिंग रामा प्रदोष काय पूजा पहाडे नैना जय देव जय रामलिंगा आरती निर्मल्या संगा जय देव मार्गशीर्ष 34 होतो आसोळा ब्रह्मा विष्णू पूजते शोभोया पूजा देवोने वंदे सेवाया म्हणून सदा शिवा पूजतो पदकमला जय देव जय रामलिंगा आरती रमल्या संगा जय देव कर्पूर गौरम जगन्नावतारम संसारसारम मुदेन्द्रार कलावतैतमुद्यारमं भवं भवानी सर्वन्नवां नवीन दाम्न नमतीन ज्ञानपायिन रूपगुणे प्रेमालिंगनानंद पूजनमये गुरुदेव माता पिता गुरुदेव त्रिदेव बंधो सदा गुरुदेव लिंगं सकलस्तमेव गुरुदेव सर्वं वदेव हरे नमः मित्रदेवा सनातनम् गुरुदेव यज्ञं सकलस्तमेव समर्पयामि अच्युतं केशवं नन्दाय कृष्णराम वासुदेवाय हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे रमे महाराज की जय शंभो आत्मा तम गिरजामते सर्जना प्राणाश्रयं पूजाचे विश्वयोग गर्जना निद्रा समाधी स्थिते संचार प्रजो प्रदक्षिणे श्रोतानि सर्वाणि यद्य कर्म करोने गर्गरा शंभो महाराजनं गर्गर्दं वा कार्यकर्जं वा श्रवेण वा मानसं वा परादं वेचम सर्व वेतस्म स्व जय देव करुणा श्री महादेव शंभो कैलास राणा शिवचंद्र मोरे फळेंद्र माता मुंडे दाये
कारण्य सिंधु बौद्धकारे उद्वेद शंभो मजमूल तारे नमः पार्वते पदे शिव महाराज की हर 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 आज या ठिकाणी आता महादेवाच्या शिवलिंगाची आरती या ठिकाणी झालेली आहे. आता आपण पुजाऱ्यांना विचारून घेऊया की काही दोन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर चला आपण पुजाऱ्यांना दोन गोष्टी घेऊया. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आशिष हनुमंत गुरु. या मंदिराचे आम्ही परंपरागत पुजारी. ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे, जेव्हा रावणानं सीतेमातेचं अपहरण केलं त्याला पुष्पक विमानातून घेऊन जात असताना जटायू पक्षी पाठलाग करत इथपर्यंत आले होते. जटायूचं आणि रावणाचं जे युद्ध झालं ते मेन ठिकाणी आहे. ते जटायू पक्षाचे पंख कापले गेले, ते खोल दरीत पडले होते, या ठिकाणी पडले होते. त्याला पाणी पाजण्यासाठी रामाने बाण मारून पाणी काढून त्यांनी त्या जटायू पक्षाला पाजलं. त्यांचा अंत्यविधी इथं पूर्ण केलेला आहे. स्वतः प्रभू रामचंद्र इथं 3 दिवस राहून स्वतःच्या हाताने हे वाळूचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे. म्हणून रामलिंगेश्वर असं नाव पडलेलं आहे या मंदिराची. धन्यवाद. ह्या ठिकाणी आपल्याला काही बऱ्याच गोष्टी गावोगाव असेल त्या प्रत्येक भावी भक्तांपाशी आपण हा पोच करावं आणि पोच होऊन जाईल. धन्यवाद. गणेश कांबळे, लोकमंच न्यूज, रामलिंग.